अगोदर सुद्धा MPSC डिस्क्रिप्टिव्ह होती, आता परत नव्याने डिस्क्रिप्टिव्ह झाली. पण बहुसंख्य मुलं घाबरलेली आहे. आमच्या वर्गात एक माणूस होता, पुस्तकामध्ये चारच फरक दिलेले असतील तरी हा 25 लिहायचा. मग डाव्या बाजूला लिहायचं सजीव म्हणजे सजीव होय, मग इकडे लिहिणार तो निर्जीव म्हणजे निर्जीव होय. मग 2 ओळी सोडणार, रेग ओढणार, मग त्याला मध्येच दिसणार खिडकीतून एक शिपाई चाललेला आहे. काही सजीव हालतात. मग त्याला शिपाई गेल्यावर झाड दिसलं, मग तो म्हणतो काही सजीव जागेवरच हालतात, निर्जीव हालत नाही. शेवटचा 22वा फरक लिहिणार सजीवामध्ये जीव असतो, तोपर्यंत तपासणाऱ्याचा जीव गेलेला असतो. एक विद्यार्थी 41व्या वर्षी इंटरव्ह्यूला होता. म्हणलं या वर्षी समजा तू नाही निवडला गेला तर काय करशील, तुझं काय प्लॅन आहे? नाही या वर्षी मी सिलेक्टच होणार. तो पर्यायाबद्दल बोलत नव्हता. 3 वर्षात जर 3 अटेम्प्ट मध्ये नाही सिलेक्ट झालो आपण, तर आपण पर्याय शोधला पाहिजे. एका मुलाला मी विचारलं होतं की तुझ्या गावात कोणत्या कोणत्या जातीचे लोक राहतात. त्याने मला काय सांगितलं, मी गेले 6 महिने गावीच गेलो नाही. व्हॉट्सअप शब्द कसा लिहायचा, असं जर आपण परीक्षा घेतली एकाच प्रश्नावर, तर मला वाटतं 100 पैकी 90 मुलं नापास होती. नमस्कार मित्रांनो, घडलो बिघडलो या पॉडकास्टच्या 4थ्या एपिसोडमध्ये मी सिमरन तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड सर, जे माजी सनदी अधिकारी सुद्धा आहेत. नमस्कार सर. नमस्कार. या पॉडकास्टमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. सर, अगदी आपण सुरुवात करूया की शेखर गायकवाड ही नेमकी काय पर्सनॅलिटी आहे, तुमच्या जन्मापासून तुम्ही कसे घडलात, तुमचं शिक्षण, तुमचं कुटुंब याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी असंख्य मराठी मुलांसारखा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. माझे वडील शेती खात्यामध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी आमची बदली व्हायची. बहुतेक काळ माझा बालपणाचा जो आहे तो नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा येथे गेला आहे. आणि मध्यमवर्गीय कुटुंबात मागच्या दशकामध्ये, त्याच्या आधीच्या दशकामध्ये जशी परिस्थिती होती तशीच आमची पण परिस्थिती होती. त्यामुळे फार संघर्षाचं नाही, परंतु फार चांगलं करिअर आणि बालपणसुद्धा माझ्या वाट्याला आलं असं मला विद्यार्थ्यांना सांगता येईल. 6वीपर्यंत माझी 100 पुस्तकं वाचून झाली होती. मला जो फरक जाणवतो आहे आत्ताच्या पिढीमध्ये किंवा जेनजी आणि आमच्या पिढीमध्ये, तो हाच वाटतो मला की फार लहानपणी फार पुस्तकं वाचत होतो आम्ही. आता ते आम्हाला अजिबात दिसत नाही. त्या तुलनेत फारच कमी आहे. वाचन फार कमी असल्यामुळे बहुश्रुतता कमी आहे. अनेक विषयांचं ज्ञान कमी आहे आणि मग ते सगळं स्पर्धा परीक्षेशी जोडलेलं आहे. म्हणजे किंबहुना मी असं म्हणेल की स्पर्धा परीक्षेची तयारी आहे ना, जाहिरात आल्यापासून वगैरे सुरू होत नाही, ती फार लहानपणापासून सुरू व्हायला पाहिजे. तुमचं अवांतर वाचन जेवढं चांगलं, तेवढं मला असं वाटतं स्पर्धा परीक्षेतलं यश फार लवकर मिळायची शक्यता आहे तुम्हाला. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं माझं बालपण इतर मुलांसारखं खेळण्यामध्ये आणि अभ्यासांमध्ये, कीर्तनं ऐकण्यामध्ये आणि चांगली व्याख्यानं ऐकण्यामध्ये गेलं. पण या सगळ्यामुळे आम्ही फार समृद्ध झालो. अनेक वेळा, म्हणजे मला वाटतं 10वीपर्यंत किमान 100 वेळा मी पारंपरिक पण आणि सर्व प्रकारची कीर्तनं, भजनं मी ऐकली आहेत. त्या सगळ्याचा परिणाम माझ्या जगण्यावर झाला आहे असं मला म्हणता येईल. तुम्ही कधीपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या मार्गाला लागलात? कारण असा एक क्षण असतो ना आयुष्यात की आता मला हे करायचंय, तर तुम्ही कधी ठरवलं? मी फार लवकर ठरवलं होतं की स्पर्धा परीक्षेत मला यश मिळवायचं, परंतु त्याची सुरुवात माझी, मला असं वाटतं, मी 11वी-12वीला फर्ग्युसन कॉलेजला होतो आणि त्यानंतर पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतला. त्या पहिल्या वर्षापासूनच मी ठरवलं होतं की आत्ता आपल्याला भरपूर वेळ आहे. 80 साली मी जेव्हा BSc ॲग्रीला प्रवेश घेतला त्यावेळी पहिल्या वर्षापासून मला असं वाटतं मी अनेक पुस्तकं लिहित गेलो आणि त्या पुस्तकांमधले काही भाग हा नोंदवहीमध्ये लिहायची सवय मी लावली. ही पण सवय मला आजकालच्या मुलांमध्ये फार कमी आढळते की एखादं मार्क ट्वेनचं पुस्तक वाचलं तर मला यातला कुठला परिच्छेद आवडला आहे की नाही, PG वुडहाऊस वाचला, त्याच्यामधलं मला काय आवडलं.
किंवा मराठी लेखक वाचला, त्याच्यातला मला कुठला परिच्छेद आवडला, असं मी एक चांगला परिच्छेद लिहून काढायची सवय लावली. आणि त्यामुळे माझं अक्षर पण चांगलं झालं, पण माझं वाचन पण फार बहुश्रुत असं झालं. त्याचा मला अखिल भारतीय वादविवाद स्पर्धांमध्ये आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये फायदा झाला. मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं सलग 5 वर्ष राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये, आणि त्याचा फायदा इंग्रजी आणि अ, अ, राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठांच्या स्पर्धांमध्ये, आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये मला यश मिळवण्यामध्ये पण झालाच, पण त्याचा उपयोग मला स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीला पण झाला. हां. त्या वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धातून तयारी होत गेली. येस, म्हणून माझ्या दृष्टीने या स्पर्धांना सामोरं जातच मी स्पर्धा परीक्षेकडे कधी गेलो हे मला समजलं नाही. आणि मी अक्षरशः पहिल्याच अटेम्प्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 6वा आलो होतो, उपजिल्हाधिकारी झालो. तो मला एकदाच परीक्षा द्यावी लागली. इतर मुलांच्या तुलनेमध्ये मला तसा संघर्ष कमी वाटायला आला, कारण मी ज्यावेळी MScला प्रवेश घेतला अच्छा. त्यावेळी पहिल्या सेमिस्टरमध्येच मी उपजिल्हाधिकारी झालो होतो. आणि म्हणजे एखाद्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीला तुम्ही प्रवेश घ्यायचा आणि शिक्षकच मला सर म्हणायला लागले, आणि अशी सुरुवात नोकरीची अशी रेअरली कोणाची होत असेल, हो. तशी माझी झाली. अ, ज्यावेळी तुम्ही UPSCची मुलाखत दिली, तर तो अनुभव कसा होता? अजून तुम्हाला ती मुलाखत आठवते का? नाही, मी UPSCची मुलाखत दिली नाही, मी MPSCची मुलाखत दिली, त्याच्यातून आणि ती मुलाखत उपजिल्हाधिकारी मला झाला. चांगली आठवते अजूनही एवढ्या वर्षानंतर सुद्धा. मला 105 गुण होते त्यावेळी. त्या काळात 105 गुण सुद्धा फार जास्त हो, मानले हो. जायचे. आणि महाराष्ट्रात 6वा म्हणजे हां. खूपच मोठी गोष्ट. त्यामुळे त्या मुलाखतीमध्ये 2-3 गोष्टी फार लक्षात राहण्यासारख्या झाल्या. ते म्हणजे मला एका संतांची ओवी त्यांनी म्हणायला सांगितली. बसल्या मला त्यांनी सांगितलं, या ओवीचा अर्थ काय आहे आणि याचा शेतकऱ्यांच्या जगण्याशी काय संबंध आहे. आणि विशेषतः मी कृषी विद्यापीठातनं आलेला असल्यामुळे त्या ओवीतल्या मला दीड ओळ आठवली आणि पुढची आठवत नव्हती. मग त्यांनी ती पूर्ण केली. तर त्या मुलाखतीमध्ये जे सामाजिक प्रश्नांबद्दल मला विचारलं होतं, त्याची मला वाटते सगळ्यात उत्तर चांगली मी देऊ शकलो. वाचनाचा सगळा प्रभाव आणि डिबेटिंगचा किंवा वक्तृत्व स्पर्धांचा प्रभाव त्याच्यावर होता. सगळा आणि फायदा तिथेच कमी झाला. शब्दामध्ये एखादा आशय मांडायची एक शैली भाषणामुळे आपली तयार होते. आपण जेव्हा 7 मिनिटात भाषण करायचं म्हणतो, त्यावेळी अनेक पुस्तकं वाचून आपण ते 5-7 मिनिटाचं भाषण तयार करतो. त्यावेळी काय करतो, आधी 10 पानाचं भाषण, मग 5 पानाचं, मग हो. असं सारांश करत जातो. हो. किंबहुना आपल्याला शाळेत सारांश लेखन जे असतं की नाही, त्याचा सगळ्यात जास्त उपयोग आपल्याला स्पर्धा हो, परीक्षेचे हो. त्यात उत्तरं पण हा लिहिताना भाग आहे. होतो, असं म्हणायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना हेच सांगायला पाहिजे, की आपल्याला हे परीक्षेसाठी 10वीला किंवा 12वीला सारांश लेखन असतं, ह्याचा पुढे जगताना काय फायदा आहे, असं नाही आहे. किंबहुना याचाच सगळ्यात जास्त फायदा स्पर्धा परीक्षांसाठी होतो, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. नुकताच MPSCचा पॅटर्न चेंज झालाय. आता डिस्क्रिप्टिव्ह झालंय, वर्णनात्मक. तर अगदी 2-3 वर्षांपासून तयारी करणारे, 4-5 वर्षांपासून पण तयारी करणारे विद्यार्थी आहेत. तर यांच्यावरती नेमका काय परिणाम झाला असं वाटतं? कारण हे खूपच नवीन आहे आणि सगळे असे कन्फ्यूज आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे मधल्या काळामध्ये ही अशी वस्तुनिष्ठ म्हणजे बहुपर्यायी मधून एक पर्याय निवडायची हां. पद्धत आली. हो. अगोदर सुद्धा MPSC डिस्क्रिप्टिव्ह होती, आता परत नव्याने डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. पण बहुसंख्य मुलं घाबरलेली आहे हो. याच्यासाठी, कारण अनेक लोकांची विशेषतः कोरोनामध्ये लिहिण्याची सवयच गेली आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी रिफिल घेतली ती तशीच आहे पेनमध्ये, काहीच लिहिलेलं नाही मुलांनी, असं तुम्हाला सापडेल. आणि म्हणून काही मुलं घाबरली आहेत, कारण लिहिण्याचा सराव राहिला नाही. नंबर 1. नंबर 2, ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये तेवढंच उत्तर गाळलेल्या जागा भारासारखं आपण पाठ हो. करतो आणि तो एकच शब्द लक्षात ठेवतो. आणि अनेक वेळा मी गमतीने असं म्हणतो, की ॲन्सर शीटवर क जास्त वेळा होते, मग आता ब लिहायला पाहिजे. अशा पद्धतीने अंदाजे पण उत्तरं लिहिणारी मुलं असतात, बरोबर आहे की नाही? हो. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं, त्याचं स्वतःलाच त्याचं मन काहीतरी म्हणतं, की अरे जास्त होते, आता ब लिहायला पाहिजे.
म्हणजे त्याला उत्तर कुठलं जर खरं आहे ते माहीत नाही, नसतंय. पण तो अंदाजेच टाकतोय. हा. तर हे जी पद्धत आहे याच्यामुळं काही मुलं जी निवडलेली आहेत ती खरोखर अभ्यास करून आली का काय असं समाजालाही प्रश्न पडतोय हो. आणि यशोदालाही प्रश्न पडतोय. लक्षात आलं हा. की हे खरोखर अभ्यास करून आलेत का, की असं फक्त ब, ब, क करून आले. अ, ब, क करून आलेत का. आणि हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा मुद्दा तपासला गेला आणि UPSCच्या धर्तीवर विश्लेषणात्मक आणि निबंधात्मक डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं त्यांनी लिहावीत असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आणि आता पहिली बॅच यावर्षी सुरू होईल. याच्यामुळे काय गोंधळ निर्माण झालाय ते मी निश्चितपणे सांगेल की अभ्यास करतानाच मुळात फक्त तेवढा एक आकडा किंवा एक शब्द एक हो, अक्षर तेवढंच लक्षात असं लक्षात ठेवलं. ठेवणारी हो. मुलं आता त्याला आजूबाजूला थोडे हातपाय मारावे लागतील आणि अभ्यास करावा लागेल, कारण त्याशिवाय 100 शब्दात 200 शब्दात उत्तर लिहिता येणार नाही. म्हणजे मी गमतीने असं म्हणतो की डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न लिहिताना उदाहरणार्थ गंमत म्हणून एक उदाहरण ठेवलं की रेल्वेच्या 2 रुळांमध्ये फट असते, कारणे लिहा. आता हे जेव्हा 4 ओळीत लिहायचं असतं ना तेव्हा बहुसंख्य मुलं काय लिहितात माहिती आहे, पहिल्यांदा तर प्रश्न उतरून काढतात. रेल्वेच्या रुळांमध्ये अंतर असते कारण की हा. तिथपर्यंत मोठं अक्षर काढायचं आणि 2 एका ओळी ओळीत, त्याच्यानेच हा, त्यात भरवायच्या. भरवायचे. मग मध्ये उत्तर थोडंच लिहायचं 3 शब्दांचं परत लिहायचं, म्हणून रेल्वेच्या 2 रुळांमध्ये अंतर असते. म्हणजे 4 ओळीच्या उत्तरामध्ये थोडक्यात कडबा जास्त आणि घास कमी असं ॲग्रिकल्चरच्या भाषेत मला सांगता येईल. बरोबर आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड उत्तर नसतं, हो. उत्तरामध्ये काही फारसा अर्थ नसतो, फक्त गोल 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 गोल. मी त्याला बाबूराव स्टाईल नाव दिलं आहे. म्हणजे जो प्रश्न आहे तेच निम्मा लिहून काढायचा. हां, सजीव आणि निर्जीव यातला फरक स्पष्ट करा. आमच्या वर्गात एक माणूस होता, तो असं लिहायचा की फरक स्पष्ट करा. पुस्तकामध्ये 4-4च फरक दिलेले असतील तरी हा 25 लिहायचा. ते कसं? तर आम्हाला आश्चर्य वाटायचं, हा 25 कुठून आणतो. तर त्याची पद्धत काय, एक तर मोठे मार्जिन सोडायचं 4 ओळींचं, मग त्या पेपरची घडी घालायची उभी, मग डाव्या बाजूला लिहायचं सजीव म्हणजे सजीव होय. मग इकडं लिहिणार तो निर्जीव म्हणजे निर्जीव होय. मग 2 ओळी सोडणार, रेग ओढणार, कारण अभ्यास नसला की स्केच पेन, पट्टी, हो, हो. रंगीत पट्टी ते सगळं रंगीत असतं. पेन सगळं बरोबर आहे असतं. ना. हो. मग दुसरं लिहिणार सजीव म्हणजे निर्जीव नव्हे. बरोबर. मी इकडे लिहिणार निर्जीव म्हणजे सजीव नव्हे. मग त्याला मध्येच दिसणार खिडकीतून एक शिपाई चाललेला आहे, काही सजीव हलतात. मग त्याला शिपाई गेल्यावर झाड दिसलं, मग तो म्हणतो काही सजीव जागेवरच हलतात, निर्जीव हलत नाही. शेवटचा 22वा फरक लिहिणार सजीवामध्ये जीव असतो, तोपर्यंत तपासणाऱ्याचा जीव गेलेला असतो, त्यामुळे त्याला 0 मार्क पडतात. हे सगळं कार्यक्रम जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आला आहे. म्हणजे ज्ञानाचा आणि उत्तराचा काही संबंध आहे का नाही. बरोबर आहे ना. हो. आणि मला तर अनेक म्हणजे विद्यार्थ्यांच्यातच मी आहे बराच काळ. म्हणजे मी प्रशासनात असलो तरी 5 लाख विद्यार्थ्यांपुढे मी गेलो आहे गेल्या 10-15 वर्षामध्ये. त्यामुळे दररोज विद्यार्थी त्यातल्या गमती जमती मला सांगतात. मला एक विद्यार्थी असं म्हणतो, मी पहिल्या 2 ओळी प्रश्न लिहून काढला आणि त्याच्या खाली एका पिक्चरची स्टोरी दिली तरी मला 3 मार्क पडले. कसं काय? आता हे कसे पडले माहीत नाही, कारण टीचर लोकांना तपासायला वेळ नाही. जास्त लिहिलं की जास्त मार्क. हो. हा जो कॉलेजमधला नियम आहे, अप्रत्यक्ष नियम, त्या नियमांमुळे प्रचंड नुकसान विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये तसं होत नाही. हो. बरोबर आहे. म्हणजे एका मुलाने पूर्ण पानभर निबंध लिहिला आणि दुसऱ्या मुलांनी खरोखर चांगलं उत्तर पण 10च ओळीमध्ये लिहिलं, तर 10 ओळीवाल्या निबंधामध्ये जास्त चांगलं आणि अर्थपूर्ण लेखन आहे हे कोणी वाचायला तयार नाही. 30 ओळी लिहिल्यात ना त्याला लगेच जास्त मार्क द्यायचे. ह्या पद्धतीमुळे आणि हे कोण करत आहे, हे कॉलेजमधले जे प्राध्यापक तपासत आहेत पेपर, यांच्यामुळे ही पद्धत मुलांच्या डोक्यामध्ये आली आहे की जास्त लिहिले की जास्त मार्क पडतात. हे तसं होत नाही. कमीत कमी शब्दामध्ये जास्त इफेक्टिव्ह परिणामकारक उत्तर कसं लिहायचं आणि याच्यामध्ये मराठी मुलं मागे पडतात. UPSCमध्ये सुद्धा गेल्या 30 वर्षाचा जो अंदाज आहे की ॲनालिसिस केल्यानंतर तो हा आहे की निबंधात्मक प्रश्नांमध्ये मराठी मुलं मागे पडतात, कारण त्यांची भाषा चांगली नसते.
मग हे अनालिटिकल स्किल डेव्हलप कसे करायचे, उत्तरं कशी लिहायची? म्हणून प्रचंड वाचन पाहिजे, अवांतर वाचन पाहिजे. स्वतः हाताने लिहून, उत्तरं मित्राला तपासायला देऊन, कदाचित टीचरना तपासायला देऊन, पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे. आपण एखादं उत्तर लिहिलं तर मी पार्टनरला सांगितलं, रूम पार्टनरला, हे जरा तपास रे, यातल्या चुका काढून दे मला. मग पुन्हा लिहिलं, परत लिहिलं. अशी सवय स्वतःला लावून घ्यावी लागेल. आणि एवढा पेशन्स नव्या पिढीमध्ये राहिला नाही. त्यांना लिहायचाच एवढा कंटाळा आहे, कधी एका जागेवर बसायचा कंटाळा आहे. हो. म्हणजे क्लासमध्ये बसण्याचे प्रमाण सुद्धा प्रचंड कमी झालं आहे. त्याला अटेन्शन स्पॅन असं म्हणतो आपण. आता महाविद्यालयांमध्ये तुम्ही गेला तर एका चांगला लेक्चरर असल्याशिवाय कुठलेच विद्यार्थी वर्गात बसत नाही. कारण त्यांना असं वाटतंय क्लासेस लावले की आपल्याला जास्त चांगलं शिकता येतं. हो. पण वर्गात काय शिकवत आहे त्याचं काही लक्ष नाही. सो ह्या सगळ्या व्यवस्था जी निर्माण झाली आहे ना, ती एक प्रकारे हे दाखवते की अभ्यास नसताना, खोली नसताना ज्ञानाची आपण पुढं जायला बघतोय. आणि दुर्दैवाने त्याचा अजून एक पैलू जो मला पण, मी MPSCच्या मुलाखती घेत होतो 4-5 वर्ष, त्या काळामध्ये मला जाणवला. एक मुलगा आला, मग एक घडलेलं उदाहरण आहे. एक विद्यार्थी 41व्या वर्षी इंटरव्ह्यूला होता. मी त्याला म्हटलं, तू पेठेमध्ये किती वर्ष अभ्यास करतोय? तो म्हणतो 8 वर्ष मी अभ्यास करतो. घरचे तुला दर महिन्याला किती पैसे पाठवतात? तो 7,000 ते 8,000 रुपये पाठवतात. याची स्वतःची काही कमाई नाही. स्वतःची काही कमाई नाही, फक्त 8 वर्षे MPSCचा अभ्यास करतो. मग म्हटलं तुझा कितवा अटेम्प्ट आहे? तो म्हणतो यावर्षी माझा शेवटचा अटेम्प्ट आहे. म्हटलं यावर्षी समजा तू नाही निवडला गेला तर काय करशील तू? तुझं काय प्लॅन आहे? नाही, यावर्षी मी सिलेक्टच होणार. आम्ही त्याला म्हणत होतो की 1% तू शक्यता अशी गृहीत धर की तू सिलेक्ट होणार नाही, तर तू काय करशील? तो पर्यायाबद्दल बोलत नव्हता. सगळीकडे जी चर्चा चालू आहे की बी प्लॅन करा, हो. म्हणजे पर्याय शोधा, तर पर्यायाबद्दल मुलं बोलत नाही आहेत. आई वडिलांना खोटं सांगतायत. बिचारे शेती करणारे, मराठवाड्यात राहणारे कुठले जरी आई वडील आहेत, त्यांना काही माहीत नाही हा मुलगा इथे काय करतोय, किती वर्ष अभ्यास करतोय, किती वर्ष याला पैसे पाठवत राहायचे, तो कुठेच का सिलेक्ट होत नाही, याचं लेखनात कमी पडतोय का, त्याचा अभ्यास कमी पडतोय का, त्याला पुस्तकं कमी पडत आहेत, याचं कसलंही ज्ञान नसलेल्या जे आई वडील आहे त्यांना हा दरवेळी खोटं सांगतोय काहीतरी, मी यावर्षी सिलेक्ट होईल म्हणून. मी त्याच्या पुढचा प्रश्न त्याला विचारला की जगात कुठल्याच देशामध्ये आईवडिलांच्या पैशावर वयाच्या 41 वर्षापर्यंत फक्त अभ्यास करणे आणि परीक्षा देणे अशी गोष्ट अस्तित्वात नाही, कुठल्याच देशात अस्तित्वात नाही. आणि आईवडिलांच्या पैशावर तर मुळात नाही. हो. अमेरिकेसारख्या देशात तर 12वी झालं की मुलाला घराच्या बाहेर काढतायत आणि स्वतंत्रपणे पैसे कमाव म्हणून सांगतायत. हे कोणीतरी सांगायला पाहिजे. अडाणी आई वडील ते बिचारे कधी सांगतील स्वतःच्या लाडक्या मुलाला? तर हे त्याला लवकरात लवकर जेवढं समजेल. 3 वर्षात जर 3 अटेम्प्टमध्ये नाही सिलेक्ट झालो आपण, तर आपण पर्याय शोधला पाहिजे. हे या मुलांना कोणीतरी सांगायची स्पष्ट गरज आहे. आणि बी प्लॅनची तर नितांत गरज आहे. पण सर, हे ग्रॅज्युएशन करून येणारे विद्यार्थी असतात, तर ते अगदी 8-10 वर्ष अटेम्प्ट देत राहतात, होत नाही. आता तुम्ही उदाहरण सांगितलंच. पण त्यांनी ह्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आधी किंवा अगदी लिहिण्याच्या आधी प्लॅन बी प्रिपेअर केला पाहिजे, की हे करता करता त्यांनी प्लॅन बी कडे बघितलं पाहिजे? त्यांनी करतानाच करायला पाहिजे. पण सुरुवातीला जेव्हा त्यांच्या मनात विचार येतो की मी आता ग्रॅज्युएट होणार आहे आणि मी MPSCला बसणार, त्याच मिनिटाला त्यांनी ठरवलं पाहिजे की मी 4 अटेम्प्ट देईल, 3 अटेम्प्ट देईल. त्यानंतर मी जर नाही सिलेक्ट झालो तर मी काहीतरी बिझनेस करेल, किंवा मी शेती करेल, किंवा मी इंडस्ट्री टाकेल, मी काहीतरी उद्योग करेल. असा बी प्लॅन त्यांनी ठरवलाच पाहिजे. माझं काय मत आहे की असं न ठरवणं म्हणजे एक प्रकारची फसवणूक आहे स्वतःचीच, बाकी काहीच नाही त्याला नाव. त्यामुळे ती करायला नाही पाहिजे मुलांनी. मी अनेक वेळा गमतीने असं म्हणतो की एखाद्या मुलीला भेटायला मुलगा गेला आणि महापालिकेने रस्ता खोदलेला असेल तर काय परत येतो काय मुलगा? काय करतो तो? मोटरसायकलवर न उतरता वळून दुसऱ्या गल्लीतून जातो ना. मग बी प्लॅन म्हणजे काय? बी प्लॅन म्हणजे हाच आहे की तुम्ही आयुष्याकडे पर्यायांकडे बघता की नाही बघत. मग असा मुलगा जो बी प्लॅनबद्दल बोलत नाही, तो प्रशासनात आला, एखाद्या खुर्चीवर बसला अधिकाऱ्याच्या,
तो विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपासून सगळ्यांना सांगेल. मी सांगतो तेवढंच खरं आहे. हो. बरोबर आहे. मी इथे बसलोय ना गादीवर, म्हणजे मी म्हणतो ते फायनल. अशी माणसं आम्हाला प्रशासनात नको, हे पण कोणीतरी त्याला स्पष्टपणे सांगायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आता तुम्ही ज्या क्वालिटीज म्हणजे क्वालिटीज नाही, वाईट क्वालिटीज ज्या सांगितल्यात की ह्या असतील तर अधिकारी चांगला होऊ शकत नाही किंवा घडू शकत नाही, तर एखादा विद्यार्थी किंवा जो उमेदवार आहे तो मुलाखतीला आल्यानंतर खुर्चीत बसल्यानंतर पहिल्या 5 मिनिटात त्याचं ॲनालिसिस तुम्ही कसं करता? बऱ्याच वेळा त्याचा एक तर बायोडेटा आपल्या समोर असतं, पण हो. त्याचं नाव नसतं, पण आपल्याला समजतं. उदाहरणार्थ एका मुलाला मी विचारलं, त्यांनी काय लिहिलंय बघा, छंदमध्ये लिहिलंय वाचन. तर मी त्याला विचारलं की तो आत्तापर्यंत कोणकोणती पुस्तकं वाचली, त्या पुस्तकाचं नाव सांगायचं आणि लेखकाचं नाव सांगायचं. मग त्यांनी वर आकाशाकडे बघितलं, खाली बघितलं, नंतर म्हटलं सर मला एकही नाव आठवत नाही. बरं म्हटलं हरकत नाही, लेखकाचं नाव यातनं काढून टाक, पुस्तकाचं नाव आठवतंय का वाचलेल्या? मग त्यांनी फ्रँकली कबूल केलं, 30 वर्षाचा झाल्यावर सुद्धा मी एकही पुस्तक वाचलेलं नाही. असा मुलगा छंद म्हणून वाचन का वाचन लिहित कसं असेल? लिहू शकतो? म्हणजे ही कोणाची फसवणूक आहे? फार मोठा प्रश्न आहे. दुसऱ्या एका मुलाने छंद म्हणून काय लिहिलंय, मला भीमसेन जोशींचं भजन ऐकायला आवडतं. मी म्हणलं असा छंद असतो काय, की एका विशिष्ट माणसं मला भजनं ऐकायला आवडतं असं मी समजू शकतो. पण मी त्याला म्हटलं भजन लागल्यानंतर ते संपलं, एक लावणी लावली तर तू रेडिओ बंद करतो का, असं मी विचारलं. तर त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं. हे कशासाठी लिहिलं असेल त्याने, असं का लिहिलं असेल? त्याचं मुख्य कारण आहे, थोडक्यात मी फक्त भीमसेन जोशींचा अभ्यास केलाय, तुम्ही किशोरी आमोणकरांबद्दल मला विचारू नका, असा त्याचा याच्याबद्दलच डायरेक्ट अर्थ विचारा. आहे. हो. सो प्राध्यापकांवर शिक्षकांवर प्रयोग करायचा कार्यक्रम सुरू आहे स्वतःच्या बायोडेटा मार्फत, असा पण त्याचा डायरेक्ट अर्थ आहे. तर हे मुलाखतीला जे उमेदवार येतात त्यांच्याकडे कुठल्या 5 क्वालिटी पाहिजेतच असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट त्याच्याकडे पाहिजे ते म्हणजे त्याच्या घराबद्दल, गावाबद्दल त्याला अभिमान पण पाहिजे आणि त्याच्याबद्दल माहिती पण पाहिजे. 20-20, 25 वर्ष ज्या गावात घालवली, एका मुलाला मी विचारलं होतं की तुझ्या गावात कोणत्या कोणत्या जातीचे लोक राहतात? उत्तर काय द्यायला पाहिजे? त्याच्या आजूबाजूच्या मित्राकडे बघितलं असतं तरी त्याने सांगता आलं असतं, माझ्याकडे अ ब क ड या जातीचे लोक आमच्या गावात हो. राहतात. त्यांनी मला काय सांगितलं, मी गेले 6 महिने गावीच गेलो नाही. याला काय अर्थ आहे? आता त्याच्या गावी जाण्याशी न जाण्याशी नाही, गावातल्या अर्थच जातीचा नाही. काही संबंध आहे का? नाही. मग असं उत्तर हा माणूस का देतोय? दुसरा एक विद्यार्थी म्हणजे माहिती त्याला स्वतःबद्दल, स्वतःच्या कुटुंबाबद्दल वाजवी पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. त्याला आपुलकी पाहिजे. आपला समाज, आपल्या समाजाचे प्रश्न याच्याबद्दल आपुलकी त्याच्या मनामध्ये असली पाहिजे. एका मुलाला मी विचारलं, वडील काय करतात? वडील शेती करतात. किती एकर जमीन आहे? 3 एकर जमीन आहे. आत्ता कोणती पिकं आहेत? तो म्हणतो सर कोरोनामुळे मी घरीच गेलो नाही. मी म्हटलं अरे मुलाखतीला जायच्या आधी आई वडिलांना आपण फोन करतो की मी सिलेक्ट झालोय, माझं मुलाखत आहे, आपलं शेतात काय सध्या पीक आहे मला एखाद्या वेळेस विचारतील, किती मागच्या वर्षी उत्पादन झालं हे मला विचारतील, किती ऊसापासून पैसे झाले हे मला विचारतील, ज्वारी किती तयार झाली हे मला विचारतील, तर मला ह्याची जरा थोडी माहिती देता का, असं वडिलांना विचारलं असतं की नाही? तो घरी जाण्याचा आणि त्याच्या शेतातली पिकं असण्याचा काही संबंध आहे का? मग हे मुलांना म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ही अशी मुलं मराठी आणि तेही शेतकऱ्याच्या घरात जन्माला आली, याचं पण आश्चर्यच वाटते. कारण त्याला आजूबाजूच्या भोवतालाबद्दल काही माहिती नाही, त्याला जिज्ञासा नाही, त्याला क्युरिओसिटी वाटत नाही. एखाद्या मोठ्या गावातून मुलगा आला तर त्याला असं विचारलं की तुझ्या गावामध्ये एक सगळ्यात शिकलेला राष्ट्रीय पातळीवरचा माणूस आहे, तो तुम्हाला माहीत नाही. एका मुलाला मी विचारलं, नगर जिल्ह्यातला होता, मी विचारलं उत्तरेकडून सुरू करून नगर जिल्ह्यातली सगळ्या धार्मिक स्थळांची नावं सांग. त्याने काय करायचं पाहिजे? नगर जिल्ह्याचा नकाशा डोळ्यापुढे ठेवायचा आहे, हो. उत्तरेकडून सुरुवात करायला पाहिजे, पण त्याला उत्तर दिशा कोणती हे समजलेलं असलं पाहिजे, तर तो सांगेल. बरोबर आहे ना? त्याने आधी श्रीगोंद्याचं नाव सांगितलं, मग शिर्डीचं सांगितलं, मग परत खालच्या एका मंदिराकडे तो आला. थोडक्यामध्ये दिशाहीन माणूस झाला, असं त्याचा डायरेक्ट अर्थ आहे. म्हणजे काय, मुलाखतीला अवधान पाहिजे, आजूबाजूच्या
गोष्टींबद्दल तुम्हाला कुतूहल पाहिजे. मग माझा जिल्हा, माझ्या जिल्ह्यातली पिकं, माझ्या जिल्ह्याचा इतिहास, बरोबर आहे, माझ्या जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्या, याच्याबद्दल मूलभूत माहिती 30-30 वर्ष काळ तिथे घालून सुद्धा काहीच तुमच्याकडे माहिती कशी नाही. नसतात. याचं म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि नेहमीच्या परीक्षेत काय फरक आहे? नेहमीच्या परीक्षेत तुम्हाला एम ए तुम्ही जॉग्राफीमध्ये केलं तर जॉग्राफीचे फक्त प्रश्न विचारतील, पण तुम्ही स्पर्धा परीक्षेला गेला तर जॉग्राफीला मर्यादित नाही राहणार. मग तुम्हाला इतिहासाचा पण प्रश्न हो. येणार, तुम्हाला चालू घडामोडींचा पण प्रश्न येणार, तुम्हाला राष्ट्रीय स्पर्धा कुठल्या भारतीय महिलांनी जिंकल्या असं विचारलं जाणार. त्यामुळे बहुश्रुत असणं, सगळीकडे लक्ष असणं आणि त्याच्याबद्दलची माहिती असणं, ती अपडेटेड असणं, त्याच्याबद्दल सांख्यिकी माहिती देणं, अशा अनेक गुण पाहिजेत जे स्पर्धा परीक्षेसाठी यशस्वी होण्यासाठी लागतात. तुमच्या काही व्याख्यानांमध्ये मी ऐकलंय की मुलं खोटं कशी बोलतात इंटरव्ह्यूमध्ये हे तुम्हाला ओळखता येतं. तर ही काय ट्रिक आहे नेमकी? काय होतं, 30-35 वर्ष प्रशासनात काम केलेले फार सिनियर अधिकारी ही मुलाखत घेत असतात आणि आपण काय बघतो की हा मुलगा खरं किती बोलतोय, म्हणजे मुख्य मुद्दा तर तोच असतो. हो. बऱ्याच वेळा उत्तर तुमचं चुकलं तरी चालेल, पण तो प्रामाणिकपणे कबूल करतो का, की सर माझा याचा अभ्यास झाला नाही, असं सांगताना मुलं दिसत नाही. एका मुलीचा मी मुलाखत घेतानाचा मी तुम्हाला संवाद सांगतो, फार इंटरेस्टिंग आहे. त्या मुलीने निफाडसारख्या तालुक्यातनं, म्हणजे जिथं पूर्ण शेती प्रधान असा तालुका आहे, निफाडमध्ये एकदम बारक्या गावातनं ही मुलगी सायकलवर शाळेला जात होती. तिने एम ए हिंदी केलं. मग मी तिला विचारलं, कारण मुलाखत घेतलेल्या कुठल्याच 200 लोकांपैकी आत्ता पण एम ए हिंदीवाली एकही मुलगी आली नव्हती. म्हणून मी तिला विचारलं, तुला हिंदीमध्ये एम ए करावं असं का वाटलं? तिने उत्तर काय द्यावं? तिने पहिलं उत्तर दिलं, माझी मैत्रीण हिंदीला गेली मग मी पण हिंदीला गेली. म्हणजे आपण नदीला जातो का नाही तसं तिला वाटते काहीतरी, बरोबर आहे की नाही? असं कुठे हे असतंय सर्रास का? होतं सर म्हणजे कॉलेजमध्ये करिअर की- दुसऱ्याचं कॉपी करून जगणारा माणूस आम्हाला नको ना. हा. लक्षात आलं? स्वतःचं म्हणजे काहीतरी स्पर्धा पाहिजे. परीक्षेला काय पाहिजे? तुमची स्वतंत्र बुद्धी आहे का? तुम्ही दुसऱ्याचं कॉपी केलेलं आयुष्य जगता का? आणि जगातले मग, म्हणून ह्याचा संबंध, जगातले जर बेस्ट विचारवंत ऐकले तुम्ही, स्टीव्ह जॉब्स ऐकला, तो तर दुसऱ्यांनी कॉपी केलेलं आयुष्य जगायचं माणसांनी नाकारलं पाहिजे. हो. मग हे कोटेशन वाचल्या तुम्हाला कळायला पाहिजे आपण काहीतरी चुकीचं बोलतोय. मग मी त्या मुलीला असं म्हणलो की हे उत्तर काही खरं नाही आहे. मैत्रीण हिंदीला गेली म्हणून तू हिंदीला गेली हे उत्तर तुझं बरोबर मला वाटत नाही. खरं उत्तर तू सांगितलं तर आपण एकाच प्रश्नामध्ये मुलाखत संपू. मग ती शांत बसली. तिला असं वाटलं की आता दुसरं काहीतरी विचारतील. म्हटलं ती एकच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, नाहीतर आपण संपून टाकू मुलाखत. मग तिने खरं उत्तर सांगितलं. खरं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. आमच्या महाविद्यालयातल्या एका प्राध्यापकाने मला एकटीला कानामध्ये सांगितलं की आपल्या संस्थेतले हिंदीचे टीचर 2 वर्षांनी रिटायर होणार आहे. म्हणजे मुलगी 12वीमध्ये, एम ए होणार 5 वर्षानंतर, टीचर रिटायर होणार 2 वर्षांनी, आणि तिच्यासाठी 3 वर्ष कॉलेज, तसंच कॉलेज चालवणार शिक्षकाशिवाय, आणि मग हिला घेणार. ही कुठली माहिती आहे? बरोबर आहे की नाही? हो. ही किती सोयीस्कररित्या मुलं त्याचा अर्थ लावत आहेत. ही स्वतःचीच फसवणूक आहे. हो. बरोबर आहे की नाही? तर मला असं वाटतं हे 1 मिनिटात उत्तर बघितल्या समजतं. मग आम्ही प्रशासनामध्ये आहे ना, जे येणारे गमतीशीर अर्ज गोळा करायची मला सवय लागली पहिल्यापासून. तर आम्हाला आता अर्ज वाचले समजतं हा माणूस कसा असला पाहिजे. एक मी सांगली कलेक्टर असताना पहिला जो माणूस मला भेटला तो होता सरपंच. तो मी जॉईन झाल्या आला अर्धा तासात, आणि त्याने अर्धा तास लिहिले की गावामधल्या पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे, त्याची चौकशी करावी. मी त्याला म्हटलं बसा. गावात पाण्याची टाकी बांधून झाली का? तो म्हटलं अजिबात नाही. पाईपलाईन झाली का? त्याला तर सुरुवात पण नाही. पंप बसवले का? नाही. मग काहीच नाही झालं तर कोट्यवधीचा भ्रष्टाचार कशात झाला ते तर तुम्हाला शोधायचं आहे म्हटलं. मग मला लक्षात आलं की राजकीय सांगली जिल्हा सुरू झाला. बरोबर आहे की नाही? हो. हे असं का होत आहे? तर याचा अर्थ काय? मग मी त्याला असं म्हणलं, तू पडलेला सरपंच आहे का? म्हणलं हा खरं आहे.
म्हटलं मला कळालं. काय आहे संपलं. याच्या मागं? मग मी म्हटलं असं कर, ह्याच्यावर कोट्यावधी म्हटला ना तू, तर 1 कोटी आकडाची बेरीज होईल असे काही पण लिही ना, कशा कशात भ्रष्टाचार झाला. मग त्याने घाम वगैरे पुसला. म्हटलं मी बाहेर बसू का? मग तो जे बाहेर गेला तर मी 2.5 वर्ष कलेक्टर होतो, तोपर्यंत हा सरपंच आलाच आलाच नाही. नाही पडलेला. तर हे हे प्रशासकीय अनुभव आल्यानंतर माणूस शिकतो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की खोटं बोलू नका. जे खरं आहे ते स्पष्टपणे सांगा की साहेब 1/2 एकर जमीन आहे आणि ती पडीक असते. मी घरी खरंच आमचं घर त्याच्यावर चालत नाही. माझे वडील मजुरी करतात. जे खरं आहे ते सांगा ना. कशासाठी खोटं सांगायचं आहे? हो. आणि मग हे खोटं सांगितलेलं चेहऱ्यावर दिसतं, तुमच्या बोलण्यामध्ये येतं. 2 प्रश्न विचारल्यावर ते अजून उघड होतं. हे सगळं म्हणजे स्पष्टपणे विद्यार्थ्यांना जाणवलं पाहिजे, असा त्याचा अर्थ. मुलाखत देताना सर एखादं उत्तर आपल्याला येत नसेल तर आपण थेट नाही म्हणून टाकतो, पण ते आणखी प्रभावीपणे सांगण्याची काही पद्धत आहे का की मला येत नाही? अनेक पद्धतीने म्हणजे म्हणजे ज्याला आपण म्हणू की नाही म्हणणं सुद्धा एवढं ग्रेसफुल पाहिजे की सर मी बाकीचे 4-5 लेखकांचा चांगला अभ्यास केला आहे, पण यांच्याबद्दल मला माहिती नाही. सर माझा या विषयाचा अभ्यास नाही. तो बाकी सगळी चांगली उत्तरं दिली असतील तर आपण पण त्याच्याकडे सहानुभूतीने बघतो. इंटरव्ह्यू पॅनल काय अशी बेरीज करत नाही. त्यांनी 7 प्रश्नापैकी 5ची बरोबर दिली, असं काही आकडे कोण बेरीज करत नाही. पण तुमचं उत्तरसुद्धा एवढं ग्रेसफुल पाहिजे की नाही म्हणण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा चेहऱ्यावर होकार यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही ट्रुथफुल म्हणजे स्वतःबद्दल खरे बोलणारे असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो. आणि तुमच्या उत्तरामध्ये बाकीच्या उत्तरांमध्ये सुद्धा कंटेंट चांगला पाहिजे. म्हणजे उत्तरामध्ये सखोलता पाहिजे. उदाहरणार्थ, महिलांचे 5 प्रश्न सांगा, असं एका मुलीला मी प्रश्न विचारला. तर तिने काय तिच्या डोक्यामध्ये चक्कर होते मला माहीत नाही. पण वर्किंग महिला तिने डोळ्यापुढे ठेवली असती, स्वतःला डोळ्यापुढे ठेवलं असतं, स्वतःच्या बहिणीला आईला डोळ्यापुढे ठेवलं असतं. तो महिलांचे 5 प्रश्न अर्ध्या मिनिटाच्या आत तिला 1, 2, 3, 4, 5 असे सांगता आले असते. पण तिने पहिलं उत्तर काय सांगितलं? सगळीकडे वशिलेबाजी आहे. मुलींना सगळीकडे नाकारतात. मुलांनाच प्रेफर करतात. बरोबर आहे का नाही? मला ही एक झाली समस्या. आता सांग, अजून सांग, प्रश्न काय आहे? 5 प्रश्न सांगता आले नाही. सो मला एक सांगा, ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे, तिला महिलांचे 5 प्रश्न सांगायला यायला पाहिजे की नको? यायला आणि पाहिजे. मग ते येत नसेल तर आणि अशा इतकी वर्ष व्यक्ती तुम्ही अभ्यास करताय तर नक्कीच आणि ते बेसिक म्हणून प्रश्न आहे. म्हणून विचारलेला प्रश्न काय आहे, त्याचं अचूक उत्तर काय आहे, याचं थोडं तरी चिंतन केलेलं असलं पाहिजे. आणि ते घाईघाईने काहीतरी चुकीचं उत्तर देण्यापेक्षा ते तुम्हाला आजूबाजूला बघितलं, काही सेकंदचा पॉज घेतला, तरी तुम्हाला हे सांगता येणं शक्य आहे की मला महिलांची असुरक्षितता सगळ्यात मोठा प्रश्न वाटतो. त्यांना एम्प्लॉयमेंटच्या संधी कमी आहेत असं वाटतं. IT सारख्या क्षेत्रामध्ये वेळा ज्या असतात ते त्यांना सोयीच्या नसतात असं वाटतं. नैसर्गिक याच्यामुळे, बाळंतपणामुळे किंवा असे अनेक कारणांमुळे त्यांना ज्या वाजवी रजा द्यायला पाहिजे आरोग्यासाठी, त्या दिल्या जात नाही असं मला वाटतं. 1, 2, 3, 4, 5 असे प्रश्न सांगता आले पाहिजे. एवढ्या स्पष्टपणे अभ्यास नसल्यामुळे सांगता येत नाही असं माझं मत आहे. तो म्हणजे 200-400% जास्त अभ्यास केल्याशिवाय हे उत्तर येईल असं मला वाटत नाही. अनेक लोकांना शैली विकसित करता येत नाही. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं, आरशाच्या समोर बसून प्रॅक्टिस करा. वृत्तपत्रांमध्ये जी माणसं येतात ते असं बोलायची प्रॅक्टिस करतात ना माईक समोर, तसं त्यांनी करायला पाहिजे, रेकॉर्ड करायला पाहिजे. आता लकीली मोबाईल आहे. मित्राला सांगितलं रेकॉर्ड कर, परत माझाच आवाज मला ऐकू दे. अरे नीट येत नाही, माझा पॉज चांगला नाही, मला जरा अजून फार मी घाई होते बोलताना. एका मुलाने असे घट्ट हे हात बांधून ठेवले. त्याला मी सांगितलं हात सोडून दे. हात सोडल्या त्याचं स्वतःचं नावच त्याला आठवत नव्हतं. म्हणजे काही ना काहीतरी एक सायकॉलॉजिकल सवय ही त्याच्या उत्तराशी जोडलेली आहे. त्या सवयीवर बोट ठेवलं की त्याचा लगेच प्रश्न तयार होत आहे, असा त्याचा अर्थ. इंटरव्ह्यू पॅनलवर काम करताना सर तुम्हाला असा अनुभव आला का की विद्यार्थी किंवा उमेदवार आहेत, उमेदवार पॅनलला ट्रिक करतायत किंवा असं काहीतरी सेट करायचा प्रयत्न करतायत? 2-3 पद्धती वापरतात विद्यार्थी.
प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की मुलाखत देऊन आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर आल्या काही जण डायरी घेऊन उभे राहतात, तुला काय विचारलं, मग लगेच शोधायला सुरू करतात. त्याला असं विचारलं की सप्टेंबर महिन्यात पिवळ्या रंगाची फुलं येणारी झाडं कोणती, तर लगेच अरे सांग 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 असं करतात. तर पुढच्याला तोच प्रश्न येईल याची काही गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. पण ते येत नसल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स जातो. आणि मग त्याला आतमध्ये गेल्यावर असं विचारलं की मराठी महिन्यांची नावं सांगा, तर ते आठवतच नाही, कारण सगळं लक्ष कशाकडे आहे, पिवळ्या फुलांकडे आहे. तर याचा अर्थ काय, मुलाखतीला जाताना ऐनवेळी दुसऱ्यांनी प्रभावित व्हायचं नाकारलं पाहिजे. शांत बसायला पाहिजे, पॉज घ्यायला पाहिजे, एखादं आवडीचं एखादं गाणं ऐकायला पाहिजे, बरोबर आहे. शक्य झालं तर एखादं पुस्तक घेऊन वाचत बसायला पाहिजे. पण उगीचच कारण असताना दुसऱ्याला काय प्रश्न विचारले त्यामुळे स्वतःचं उत्तरं सुद्धा विसरून जायचा कार्यक्रम आहे. दुसरं आहे, अनेक मुलं असं गृहीत धरतात की जसं काही यांना काहीच माहीत नाही. असं होत नाही आहे. आम्ही अनेक जिल्ह्यांमधून काम केलेलं असतं, त्यामुळे आम्हाला बेसिक गोष्टी माहिती असतात. उदाहरणार्थ सोलापूरला मी 5 वर्ष होतो. काळ्या मातीमध्ये मंगळवेढ्यासारख्या एक अतिशय सुपीक जमिनीमध्ये मृगजळ दिसल्यासारखं उन्हाळ्यामध्ये दिसतं. हे काय आहे असं सोलापूरच्या मुलाला विचारलं तर त्याला ते सांगता यायला पाहिजे. मला असं वाटतं की तो अगदी अननोन आहे असं काही समजायचं त्याने कारण नाही. म्हणजे ते त्याच्या जगण्याशी जोडलेली गोष्ट आहे. बरोबर आहे ना. आता तो जर मंगळवेढ्याचा असेल आणि मंगळवेढ्याच्या 3 संतांची नावं विचारली तर मला फक्त एकच येतंय तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या असं म्हणायचं काही कारण आहे का? काही कारण नाही आहे. बरोबर आहे की नाही. हे त्याला सांगता येत नाही. आणि हे करत असताना तो कल्पनाशक्ती पण वापरत नाही. तो त्याला माहीत नाही तर सांगता येत नाही, बाबा मला एक माहिती आहे सर, मला अजून 2 सांगता येत नाही, असं फ्रँकली त्याला सांगता येऊ शकतं. थोडक्यात तुम्ही किती खरं बोलता ह्याला जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचा अभ्यास ही आकडेवारीने दिसला. उदाहरणार्थ तुमच्या गावामध्ये दरडोई उत्पन्न किती आहे असा प्रश्न विचारला तर आयुष्यभरामध्ये या मुलाने दरडोई उत्पन्न कधी बघितलेलंच नसेल, ते वाचण्याचा पण संबंध नसेल, पण त्याला हे आकडेवारी वाचायला मिळते की महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न इतकं आहे, कोल्हापूर जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त आहे, सरासरी आपल्या शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न एवढं असतं, आमचं गाव तसं दुष्काळी भागात आहे त्यामुळे आमचं दरडोई उत्पन्न 18,000च्या ऐवजी 12,000च्या आसपास असेल असं मला अंदाज आहे. असं जरी उत्तर दिलं तर या मुलाला आपल्या गाव कुठे आहे याचा अंदाज आहे. तो फ्रँकली कबूल करतो ह्या दुष्काळी भागात असल्यामुळे उत्पन्न कमी आहे. दुष्काळी भागात गाव आहे आणि त्यांनी सांगितलं 80,000 आमचं दरडोई उत्पन्न आहे. तर त्याला हे तर समजायला पाहिजे की एवढं दरडोई उत्पन्न एकाही जिल्ह्याचंही नाही राज्याचं पण नाही आहे. तर हे त्याला कळायलाच पाहिजे. तर हे आकडे सांगताना सुद्धा तारतम्य, ज्याला सेन्स ऑफ प्रपोर्शन असं म्हणतो आपण, हे त्याला यायला पाहिजे. असे कोणते उमेदवार आहेत का की ज्यांच्या हजरजबाबीपणामुळं त्यांची निवड झाली आहे किंवा अगदी काहीतरी क्षुल्लक गोष्टीमुळं त्यांची निवड हुकली आहे? फार विद्यार्थी आहेत असे, म्हणजे असे काही किस्से आहेत असंख्य का? मुलाखती घेतल्या मी की हजरजबाबीपणे म्हणजे एक्झॅक्टली त्याला सांगता आलं की तुम्ही 3 पुस्तकांची नावं सांगा म्हटलं, तो एकदम 5 पुस्तकांची नावं सांगतोय, मी अजून सांगू का असं म्हणतो. त्यावेळी ते पॅनलच त्याला सांगतं की तेवढं सफिशियंट आहे, तेवढं पुरेसं आहे. बरोबर आहे की नाही. त्यावेळी भरभरून उत्तरं देणारा विद्यार्थी हा सगळ्या पॅनलला आवडतो. असं तुमच्या लक्षात आहे का असं आहे ना, पण नावं नाही लक्षात, नावं माहिती पण नसतात आम्हाला, पण अशी बरीच मुलं असतात की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं फार स्पष्टपणे आकडेवारीसह सांख्यिकी आकड्याची जोड देऊन त्याला तुलनात पण करून त्याला माहिती देता आली, अशी उत्तरं फार येतात. त्याचबरोबर दुसरा पण प्रकार मी सांगितला की जिथे अंदाजेच उत्तरं सांगतायत लोक, पण त्याला हे माहीत नाही आहे. बऱ्याच वेळा त्याच्या मनामध्ये जी बसलेली गोष्ट आहे ती पूर्ण पहिल्यांदाच त्याने जेव्हा कधी डोक्यात ते फिट केलं असेल तेव्हाच चुकीचं उत्तर भरून ठेवलं आहे आणि त्यामुळे तो सतत तीच गोष्ट सांगत आहे. बरोबर की त्याला असं विचारलं की पुरुष आणि स्त्री यांचे गुणोत्तर तुमच्या जिल्ह्याचं किती आहे, तर तो आता हा प्रश्न समजला नाही तर आपण समजू शकतो
तसं बघितलं तर माणसं जास्तच असतात असं उत्तर दिलं. बरोबर आहे. आमच्या गावात मात्र स्त्रिया जास्त आहेत. बरोबर. नंतर असं उत्तर दिलं की कोकणामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. मग असं उत्तर दिलं केरळमध्ये महिलांचा रेशो जास्त आहे. मग त्याला आपण जो प्रश्न काय विचारला आहे, तुमच्या गावामध्ये काय गुणोत्तर आहे, ते सोडून तो बाकी सगळं सांगतोय. त्याला जे आठवेल ते सांगतोयच आहे. बरोबर आहे ना. म्हणजे मी मी त्यांनी एक प्रश्न विचारला तर मी 12 उत्तरं दिली ते असं म्हणल्यासारखंच आहे. पण ते उत्तरं रेलेव्हंट आहे का नाही, बरोबर आहे ना, ते प्रश्नाशी संबंधित आहे का नाही, हा पण त्यांनी विचार करायलाच पाहिजे. म्हणून एसे टाईप प्रश्न ज्याचा आता जे MPSCचं नवीन सिलेबस आलं त्यामध्ये ह्या सगळ्यांमुळे एक गोंधळ निर्माण झाला आहे. पहिली गोष्ट आत्मविश्वास नाही मुलांना लिहिण्यामध्ये. दुसरं लिहिण्याचा सराव राहिला नाही. अक्षरशः मुलं व्हॉट्सॲपची भाषा वापरत असल्यामुळे बहुतेक 90% त्यात इंग्रजी शब्द वापरत असल्यामुळे काय म्हणतात त्याला, असं करण्यामध्येच 2-3 मिनटं वाया जात आहेत. आणि मग 3 ओळीचं उत्तर राहायला त्याला 12 मिनटं लागत आहेत. हे खरा प्रॅक्टिकल प्रश्न आहे. त्याला मराठी शब्दच सापडत नाही आहे. बरोबर आहे. व्हॉट्सॲप शब्द कसा लिहायचा असं जर आपण परीक्षा घेतली एकाच प्रश्नावर तर मला वाटतं 100 पैकी 90 मुलं नापास होती. असं आहे. कारण त्याला व ला ह जोडायचा का ह ला व जोडायचा हेच कळत नाही आहे. त्यामुळे लिहिण्याची सवय गेल्यामुळे त्या शब्दांचं वाचन नसल्यामुळे पुन्हा अ ब क ड किंवा क ख ग घ पासून सुरुवात करावी लागेल का काय असं मला प्रश्न पडतो. डिस्क्रिप्टिव्ह परीक्षांचा सर परत विषय निघालाय, तर आता जी नव्यानं बॅच येईल, की ही एक बॅच तर झाली, याच्यानंतरची जी येईल, त्या नव्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे? पहिली गोष्ट त्यांनी थोड्या थोड्या ओळी दररोज भाषांतरित करायला पाहिजे. एखादा इंग्रजी पेपरमधला एक पॅरेग्राफ भाषांतरित करा मराठीमध्ये, मराठीतला इंग्रजीमध्ये करा. दोन्ही गुगलवर ट्रान्सलेट करून बघा बरोबर आहे का नाही. नसेल तर मित्राला तपासायला द्या, अरे तपासून दे, बरोबर आहे. डिक्शनरी घेऊन बसा. मग काही शब्द बघायला पाहिजे, आपला शब्द चुकला, आपण इथे कर म्हणजे याला मराठी फार चांगला शब्द आहे, आपण इंग्रजी शब्द वापरला आहे की नाही. म्हणजे भाषेवर कंट्रोल असणाऱ्या मुलांना चांगले दिवस येतील एवढं नक्की आहे. अभ्यास आहे परंतु माध्यमच नाही आहे व्यक्त करायचं. तर मला असं वाटतंय मोठा प्रश्न आहे त्यांच्यापुढे. तिसरं आहे लिहिण्याचा सराव करावा लागेल. निबंधात्मक प्रश्न लिहावे लागतील, रेलेवंट लिहावं लागेल. त्यासाठी अनेक प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्टिव्ह सोडवायला पाहिजे. पण सर आता ही तर पहिलीच बॅच आहे ना, मग जी दुसरी बॅच येईल त्यांना ते फायदेशीर ठरेल तितकं? दुसऱ्या बॅचला जरा सोपं जाईल. तोपर्यंत बाजारामध्ये डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहिलेले गाईड येतील. आता ते पण उपलब्ध नाही आहे त्यांच्याकडे. आता काय आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपची गाईड आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहायची आहेत. हो. अगदी महाराष्ट्रातून म्हणा म्हणा किंवा देशभरात ज्या काही परीक्षा निघतात, तर त्याच्यासाठी लाखभर विद्यार्थी जरी परीक्षेला बसलेत, तर त्यातले 99,000 हे नापास होतात. त्यातले 1000च पास होतात आणि ते अधिकारी बनतात. तर या 99,000 विद्यार्थ्यांचं नेमकं चुकतं कुठं? त्यांचं चुकत नाही, पण त्यांना स्पर्धेमध्ये जागा नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यांचं चुकत नाही, नाहीतरी जागा तर फिक्स आहेत. ते आपल्याला जाहिरातीत लिहिलेल्याच असतात. यावर्षी इतके लोक उपजिल्हाधिकारी होणार, एवढी मुलं DYSP होणार, हे फिक्स आहे. तो आकडेवारी पण आधी जाहिरात वाचताना फॉर्म भरतानाच विद्यार्थ्यांना माहिती असते. त्याच्या किती पट मुलं मुलाखतीला घ्यायची हे पण फिक्स आहे. त्यामुळे याचा अर्थ काय की प्रॅक्टिकली आपण त्या वरच्या काही लोकांमध्ये आपण येत नाही हे या विद्यार्थ्यांना जाणवायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात मोठा थंब रूल हा आहे की लेखी परीक्षेतले गुण जास्त व्हायला पाहिजे. म्हणजे मग मला मुलाखतीला आता एवढेच कमी मार्क आहे, मला रिटर्नला जर जास्त असतील तर बरं होईल. मग आता असतील असं इमॅजिन करण्यापेक्षा मी मुलाखतीच्या अगोदर रिटर्नला चांगली उत्तरं लिहिली असती, मला त्याला जर जास्त मार्क असते तर मला नेमकं मुलाखतीला बोलवलंच जाईल एवढा आत्मविश्वास अनेक विद्यार्थ्यांना येत नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 1,00,000 मधल्या 1000 मुलांनाच हा आत्मविश्वास येतो. दुसरा मुद्दा असा आहे की असं करताना असं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष केलं, 4थ्या वर्षानंतर त्यांनी पर्यायांसाठी ताबडतोब कामाला लागायला प्लॅन पाहिजे. बी कडे वळलं पाहिजे. प्लॅन बी तर अगोदरच प्लॅन करायला पाहिजे. मी जर नाही सिलेक्ट झालो तर मी
बिझनेस टाकणार, मी वडिलांच्या व्यवसायात मदत करणार, मी शेती करणार, मी आता हायटेक शेती करणार, मी पॉली हाऊस टाकणार, इंडस्ट्री टाकणार. आपल्याला माहीत पण नाही जगामध्ये डॉक्युमेंटेड 7,500 करिअर आहे. म्हणजे एक एक करिअर अशी जर यादी केली तर ती 7,500 एवढी भरते. तर 7,500 करिअरमधली 25 सुद्धा करिअर मुलांना माहिती नसतात. लकीली आता तुम्हाला हे गुगलवर तुम्ही जर शोधलं तर तुम्हाला माझ्या विषयाशी संबंधित अजून 200 करिअरची यादी द्या असं टाकलं ChatGPTला तरी तुम्हाला ते यादी मिळणार आहे. फक्त त्याला लागणारं भांडवल, त्याला लागणारे प्रयत्न हे तुम्हाला करावं लागेल. कर्ज घ्यायचं का, मग काय परिस्थिती आहे हे सगळं तुम्हाला तपासावं लागेल. परंतु हे ऑप्शन तुमच्या डोळ्यापुढे पाहिजे. बरोबर आहे. आपण असं करतो का की अभ्यास करताना व्यायाम करत नाही, असं होतं का? नाही होत. जेवण करायचं बंद करतो का? नाही करत. गाणे ऐकायचं बंद करतो का? नाही. व्हॉट्सअप वापरायचं बंद करतो का? मग हे जर असं पॅरलली चालू आहे, बरोबर आहे ना. अभ्यास करतानाच आपण त्या काळात जेवणही करतो, थोडे गाणे पण ऐकतो, थोडं TV पण बघतो. हे जसं आहे तसं मला A पर्याय आहे, तसा B पर्याय आहे, तसा C पर्याय आहे. असे पर्यायांवर एकाच वेळी का नाही विचार करू शकत आपण? तर ते विद्यार्थ्यांनी डेफिनेटली करायला पाहिजे. किंबहुना आईवडिलांना पण विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे की मी अजून 2 अटेम्प्ट चांगले देणार आहे, मला माझ्याकडनं लगेच नोकरीची अपेक्षा करू नका, मला 2 वर्षासाठी तुम्ही थोडी मदत करा, 3ऱ्या वर्षी मी स्वतःहून कुठेतरी पार्ट टाईम नोकरी करीन आणि थोडे पैसे कमावीन, म्हणजे तुम्हाला पैसे पाठवायची गरज नाही. आज बाहेर परदेशात शिकायला जाणारी मुलं बेकरीपासून पेट्रोल पंपापासून सगळीकडे काम करतातच ना, ते आपलीच मुलं आहेत. मग त्यांना त्याची लाज वाटत नाही. आपल्याला आपल्या इथे पार्ट टाईम करायला काय आपल्याला लाज वाटायचं कारण आहे? तर काम करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि बराच वेळ शिल्लक असतो. सतत काय आपण 15 तास जागे तर 15 तास अभ्यास करताना दिसत नाही. मग 2 तास तुम्ही समजा ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी, तो कोणाच्या तरी घरासमोरची लॉन मी आठवड्याला येऊन तुमचं काम करून देईल असं म्हटला, तुमच्या कुंड्या मी नीट करून देतो असं म्हटला, तर त्याने त्याच्यासाठी 200 रुपये घेतले. तर माझं काय म्हणणं आहे की हे अशी सवय समाजाने सुद्धा लावायला पाहिजे आणि विशेषतः विश्वास विद्यार्थ्यांवर टाकायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ आईवडिलांवर अवलंबून राहावं लागणार नाही. असं जर एक व्यवस्था निर्माण होऊ शकली तर मला असं वाटतं फक्त स्पर्धा परीक्षांवर अवलंबून राहायचं आणि त्यासाठी घरच्यांकडनं सतत पैसे मागायचे, ही व्यवस्था संपुष्टात येऊ शकेल लवकरात लवकर. दुसरा पर्याय असा आहे की स्टार्टअप कंपन्या तयार करणे. आता लकीली या पिढीमध्ये मला एक चांगलं दिसतं की कॉलेजला गेल्या गेल्या ते शेअर ट्रेडिंगचं अकाउंट काढतायत, समजून घ्यायचा प्रयत्न करतायत, स्टार्टअप कंपनी करतायत आणि स्वतःसाठी काहीतरी धडपड करायचा प्रयत्न करतायत, पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे हे काही नव्या पिढीची काही चांगली लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये हे आपण म्हणतोय त्यांचं याकडे खूप कल आहे त्यांचा, की ते म्हणतात की नाही आम्हाला उलट त्यांना कमीपणा वाटतोय आई वडिलांकडे पैसे मागण्याचा. पण हे जे शहरी मुलांमध्ये आलंय ते अजून ग्रामीण मुलांमध्ये आलं नाही. किंबहुना त्यांच्या संधी पण थोड्या कमी आहेत. पण चांगलं अक्षर असणारा मुलगा असा तुमच्या पेपरकडे येतो, मी म्हणतो का माझं अक्षर चांगलं आहे, मी तुम्हाला दररोज 50 पानं लिहून देऊ शकतो, 30 पानं लिहून, मला काहीतरी काम द्या, असं म्हणणारी मुलं फिरताना दिसत नाही, कॉलेजकडे जाताना दिसत नाही. मी लॉ करतोय, मला पार्ट टाईम इंटर्नशिप कुठेतरी मिळवून द्या, मला पण थोडे पैसे कमवायचे आहेत, असं म्हणताना मुलं दिसत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं एक प्रकारचा विसंवाद निर्माण झाला आहे की समाजातली एका थरातली मुलं पूर्णपणे आईवडिलांवर अवलंबून आणि दुसऱ्या थरातली मुलं पूर्णपणे वडिलांच्या पैशावर दिल्लीमध्ये 8-8 वर्ष राहत आहेत, महिन्याला 30,000 रुपये मागवत आहेत, त्याच्यावर 8 वर्षानंतर घरच्यांना सांगताय मी नाही सिलेक्ट झालो, तुम्हाला मी जर पाहिजे असलं जिवंत तर तुम्ही मला बिझनेस तुमचा माझ्या नावावर करून द्या. इथपर्यंत ब्लॅकमेलिंग करणारी पण विद्यार्थी आहे. आणि त्यामुळे ऑल इज नॉट वेल असं आपल्याला म्हणता येईल. आई वडील आस लावून बसतात की होईल होईल, ते पैसे पाठवत राहतात आणि मुलं काही करत नाहीत. आणि
34-35 वर्ष झाल्यानंतर मग मुली मिळत नाही, लग्न जमत नाही, हा एक नवाच सामाजिक प्रश्न तयार झाला आहे. परवा तर मला सांगितलं एकाच गावात 700 मुलं अनमॅरिड आहे. अच्छा. आता त्यांच्यासाठी एक MPSCची वेगळी बॅच घ्यावी हां. लागेल का काय, असा परिस्थिती आहे. सर तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून काम केलंय, तर तो अनुभव कसा होता? कारण MPSC दिलीत आणि त्यानंतर UPSC देऊन तुम्ही जिल्हाधिकारी झालात. तर ते कसं होतं? काही त्यावेळी स्ट्रगल फार होता सुंदर की? होता. त्याच्या अगोदर मी 24 वर्ष नोकरी केलेली होती वेगवेगळ्या पदांवर. अच्छा. मी 2दा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण काम केलं होतं. त्यामुळे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना एक प्रकारचा आत्मविश्वास तर होताच होता. परंतु जिल्हाधिकारी सांगली पदावर रुजू होण्यापूर्वी लोकांसाठी मला काय-काय काम करायचं, एक त्याचा अजेंडा घेऊन मी गेलो होतो आणि ह्याचा मला असं वाटतंय मला सगळ्यात जास्त उपयोग झाला. बहुतेक वेळा अधिकारी जे ठरवतात अमुक गोष्ट करायची, ती गोष्ट त्यांची 2-2.5 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होत नाही आणि त्याचं काहीतरी काम अधूर्ण राहतं, अपूर्ण राहतं. मी प्रयत्न केला, की पहिल्या दिवसापासून या गोष्टी झपाट्याने करायच्या आणि अनेक चांगली कामं मी सांगलीच्या लोकांसाठी करू शकलो. चांगली ब्रँडिंग मी करू शकलो. मी लातूरला ट्रेननी पाणी करण्यामध्ये माझं महत्त्वाचं योगदान राहिलं, की मिरज ते लातूर जलदूत ट्रेनने आपण 110 दिवस ट्रेन चालवली अच्छा. आणि 26 कोटी लिटर पाणी आपण लातूरकरांना पिण्याचं पोहोचवलं. पाणी पोहोचवलं. जगाच्या पाठीवर अशी घटना जगात कुठेही कधीही घडलेली नाही. संपूर्ण मानवी इतिहासामध्ये 400 किलोमीटर अंतरावर प्यायचं पाणी पूर्ण ट्रेन भरून नेलं असं एकही उदाहरण नाही. नाही, नाही. नक्कीच. म्हणून BBC पासून सगळ्या जागतिक माध्यमांनी त्याची दखल घेतली. फार कमी वेळामध्ये हा प्रयोग आम्ही यशस्वी करू शकलो. भरपूर त्याच्यामध्ये संकटं आली. परंतु एका 7 दिवसाच्या कालावधीमध्ये रेल्वेच्या 10 रुळांच्या खालून पाईपलाईन करणे, विहिरी स्वच्छ करणे, पूर्ण त्याचं पंपिंग सिस्टम निर्माण करणे, 100 पेक्षा जास्त लोकांनी 10 दिवस रात्रंदिवस काम केलं आणि मग पहिल्यांदा कुठेतरी ट्रेनने पाणी जाऊ शकलं. सो अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये एक मोठा कस प्रशासकाचा लागतो आणि तो आमचा लागलाच होता. परंतु जेव्हा प्रयोग यशस्वी झाला, त्यावेळी मला असं वाटतं लातूरकरांच्या मनामध्ये याच्या एवढं चांगलं आता काही मेमरीमध्ये नाही, हो. की एवढ्या लांबून प्यायचं पाणी पण येऊ शकतं. असा एक जागतिक पातळीवर सुद्धा प्रशासकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. प्रिटोरिया नावाची जी आफ्रिकेची राजधानी आहे, दक्षिण आफ्रिकेची, तिथे मोठं पाणी संकट निर्माण होणार अशी बातमी नंतर आली आणि या प्रयोगाचा पण दाखला दिला गेला, की एक वेळ पाणी नसेल तर आपल्याला 1000 किलोमीटरपर्यंत पाणी आणू शकतो आपण, असा बरोबर. त्याचा डायरेक्ट अर्थ होता. त्यामुळे मला असं वाटतं एक मानवी श्रमांमधलं आणि प्रशासकीय प्रयोगांमधलं एक चांगलं उदाहरण म्हणून या प्रयोगाकडे बघता येईल. सांगली ब्रँडिंगमध्ये मी सांगलीकरांना त्यांच्या चांगुलपणाला आवाहन करून अनेक चांगल्या गोष्टी करू शकलो. कृष्णा नदीवरचा माई घाट विकसित केला. मी सांगलीची महत्त्वाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळं आहेत, त्यांना ब्रँडिंग केलं आणि सांगली आपली चांगली नावाने आपण त्याच्याकडे सगळीकडे तुम्हाला रस्त्याने सुद्धा वारणा धरण इकडे आहे, खरसोंडीची यात्रा इकडे भरते, अशा प्रकारचे माइलस्टोन तुम्हाला रस्त्याने बघायला मिळतील. इस्लामपूर हे शहर पूर्ण वायफाय करण्यामध्ये पहिला प्रयोग आम्ही अच्छा. तुम्ही तालुका दाखवलं. प्लेसपर्यंत जाऊन हा प्रयोग आपण करू शकलो. तो माझ्या काळामध्ये झाला. त्याचबरोबर सगळ्यात उल्लेखनीय काम जे स्वातंत्र्यानंतर सगळ्यात चांगलं काम म्हणता येईल, की अग्रणी नावाच्या नदीचं पुनर्जीवन 55 किलोमीटर नदी पुन्हा 200 वर्षानंतर वाहती करायचं काम माझ्या काळामध्ये झालं आणि याचा मला स्वतःला अभिमान आहे, की पहिल्यांदा असं झालं, की मुंबईला पोट भरायला गेलेली असंख्य माणसं सांगलीमध्ये परत आली. परत आता चांगली शेती करायला लागली. 28,000 विहिरींना पाण्याची पातळी प्रचंड वाढली. एका प्रयोगामुळे जलसंस्कृती कशी बदलते, याचं मला असं वाटतंय स्वातंत्र्यानंतर तर सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे हे अग्रणीचं पुनर्जीवन आहे. हो. त्यामुळे अनेक दृष्टीने हे उल्लेखनीय ठरलं. रंग महसुली नावाने महसुली प्रदर्शन कलेक्टर ऑफिसमध्ये आपण
कायमस्वरूपी निर्माण केलं आहे. तलाठ्यांपासून भारतातल्या कलेक्टरांपर्यंत कोणालाही जमिनीची कागदपत्र कशी असतात, जुन्या पद्धतीत कशी ठेवली जात होती, अशी असंख्य कागदपत्र आणि गोष्टी ह्या भिंतीवर आलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की पूर्वतयारी करून जर प्रशासकीय अधिकारी गेले तर कदाचित लवकर न्याय जनतेला मिळू शकतो आणि अशी असंख्य कामं माझ्या हातून अक्षरशः घडवून घेतल्याप्रमाणे झाली आहे असं मी म्हणू शकेन. सर, महाराष्ट्र हा साखरपट्टा आहे. तर साखर आयुक्त म्हणून काम करतानाचा तुमचा अनुभव कसा होता? साखर आयुक्त फार आव्हानात्मक पद होतं. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, निम्म्या मंत्र्यांचे साखर कारखाने आहेत. हो. बरोबर आहे. त्यामुळे अ, दररोज काही घडलं तरी त्याचा सगळ्यात पहिला जो फोन असतो तो साखर आयुक्ताला येतो. 35 लाख शेतकरी महाराष्ट्रातले साखर व्यवसायाशी जोडलेले आहे ऊसाच्या लागवडीमुळे. त्याबरोबर 5 लाखापेक्षा जास्त साखर कारखान्यात काम करणारे कामगार आहे. 10 लाखापेक्षा जास्त ऊस तोडणी कामगार आहे. सो एवढ्या मोठी लोकसंख्या ही साखर आयुक्त या पदाशी निगडीत आहे आणि त्यामुळे हे काम करणं फार आव्हानात्मक होतं. परंतु शेतकऱ्यांची बाजू एका अक्षरशः हिरिरीने मी लावून धरल्यामुळे मला असं वाटतं माझ्या काळामध्ये तुलनात्मकदृष्ट्या साखर आयुक्ताचा कालावधी शांततामय राहिला. सगळ्या साखर कारखान्यांना शेतकऱ्याचा एकही पैसा बुडवता येणार नाही अशी एक व्यवस्था मी निर्माण करू शकलो. मागच्या वर्षीचे सगळे पैसे दिले नाही तर त्या कारखान्याला लायसन्सच द्यायचं नाही, तो कारखाना बंद राहिला तरी चालेल अशी एक उघड भूमिका पण मी घेऊ शकलो आणि त्यासाठी मी राजकीय नेतृत्वाशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन की असं नाही केलं तर आपण शेतकऱ्यांना शांततामय मार्गाने त्यांना त्यांची शेती करू देऊ शकणार नाही. त्यामुळे हे करायला पाहिजे हे पण मी बिंबवू शकलो. मला असं वाटतंय की सगळ्यात आव्हानात्मक काम साखर आयुक्त म्हणूनच होतं. त्यावेळीचे सर असे काही किस्से असतील ना, की हे खूपच भरपूर अवघड किस्से होतं आहेत, किंवा हे खूप खूप चांगलं किस्से होतं. आहेत, अनेक किस्से तर सांगता येतील. सांगा सर. म्हणजे पहिल्यांदा मी एक छान प्रयोग केला की राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या साखर कारखान्यांची माहिती ही लोकांपर्यंत कशी पोचवायची यासाठी एक छोटा प्रयोग केला, पण तो फार यशस्वी झाला. सगळ्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्याला किती पैसे दिले या आधारे त्यांचं रँकिंग करणारी व्यवस्था मी निर्माण केली आणि अक्षरशः रंगीत एक एक्सेल शीट तयार केलं. त्यामध्ये जे कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत होते ते हिरव्या रंगामध्ये, ज्यांनी 80% पैसे दिले ते एका कलरमध्ये, त्यानंतर ऑरेंज कलरमध्ये आणि सगळ्यात शेवटी लाल कलरमध्ये ज्यांनी शेतकऱ्यांना 60% पेक्षा कमी पैसे दिले, असं एक रँकिंग केलं. आणि हे एक्सेल शीट मला वाटतं मी 10 वेळा तरी तपासलं, कारण ह्याच्यात जर चूक राहिली असती तर नक्कीच त्याचा परिणाम माझ्या बदलीवरच हो. झाला असता, याची मला जाणीव पण होती. म्हणून मी ही माहिती काही शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना जेव्हा टाकली, एका रात्रीतनं ही 35 लाख लोकांच्या मोबाईलवर जाऊन बसली आणि त्यांना घरी बसून कळालं की आपला कारखाना असा आहे, यांनी सगळ्यात कमी पैसे दिले आहे. तर हे अप्रत्यक्षपणे लोकशाहीमध्ये असे प्रयोग करायला पाहिजे, कारण तसं जर नाही केलं तर लोकांना कळणारच नाही. घरी बसून प्रत्येक शेतकऱ्याला कळालं आपला कारखाना इतरांच्या तुलनेत कमी पैसे देतो आहे आणि त्याचा दबाव त्या कारखानदारावर आपोआप निर्माण झाला. मला असं वाटतं की स्ट्रॅटेजी म्हणून सगळ्यात चांगलं पाऊल ठरलं. भारताच्या नीती आयोगाने याची दखल घेतली की एक चांगलं पाऊल म्हणून अशी गोष्ट महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांनी केली. मला असं वाटतं किती गोंधळ निर्माण झालेला असला, किती पण खऱ्या खोट्या बातम्या छापून येत असल्या तरीसुद्धा अशा गोष्टी जर केल्या नोकरशाहीने तर लोकांपर्यंत थेटपणे पोहोचता येतं. साखर आयुक्त म्हणून पहिल्यांदा मी ही जी माहिती दिली लोकांना, त्याचबरोबर अजून एक गोष्ट केली की जी साखरधंद्यामध्ये 100 वर्षात कोणी केली नव्हती. शेतकऱ्यांनी ज्या कारखान्याने ऊसाचे पैसे वेळेवर दिले नाही त्यांना ऊस घालण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा, अशा प्रकारचा सल्ला पहिल्यांदा साखर आयुक्त पदावरून मी शेतकऱ्यांना दिला की
अप्रत्यक्ष त्याचा अर्थ आहे हा साखर कारखाना चांगला नाही, ह्याला पैसे तुम्ही ऊस देऊ नका, याच्याकडनं तुम्हाला पैसे वेळेवर मिळणार नाही, असा त्याचा अर्थ होता. खुलेआम सांगून आणि टाकलं. खुलेआम असं सांगता येणं आजकालच्या आधुनिक काळात नोकरशाहीच्या लोकांना, हे पण मला असं वाटतं की एक मोठं यश मला म्हणता येईल की त्या काळामध्ये मला मिळालं. हा एक प्रयोग जर आपण चर्चा केली ना, तर मला असं वाटतं जागतिक पातळीवर सुद्धा तुलना होईल अशा प्रकारचं एक चांगली प्रॅक्टिस म्हणून याच्याकडे बघता येईल. कारण का, या प्रयोगाची किती रिॲक्शन आल्या बघा. ही बातमी ज्या दिवशी आली त्या दिवशी पेपरवाल्यांनी जे हेडलाईन छापल्या की अ, ब, क, ड, ई या पुढाऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांना पैसे बुडवण्यात आघाडीवर. आता ही बातमी आम्ही नाही तयार केली, हा. आम्ही केलेल्या माहितीच्या आधारे पेपरच्या वृत्तपत्रातल्या पत्रकारांनी तशी बातमी तयार केली. अमुक राजकीय कारखाना हा पैसे कमी देतो हे सिद्ध झाले आहे, अशा बातम्या छापल्या. याचा परिणाम म्हणून 2, 3, 4, 5 दिवसापर्यंत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या कारखान्यांची चर्चा, तुलना सुरू झाली. आणि याचा अप्रत्यक्ष दबाव साखर कारखान्यांवर पण आला. मला असं वाटतं हे खरं लोकशाहीचं चांगलं द्योतक मानायला पाहिजे की जर जो ऊस घालणारा शेतकरी आहे तो असा फक्त दयेसारखा वर कोणाकडे नजर लावून बसण्याऐवजी त्याला जर असं कळालं की माझा साखर कारखाना 62% पैसे देणार आहे, माझ्याकडेचा साखर कारखाना 80% पैसे देतो, त्याच्या पलीकडचा कारखाना 100% पैसे देतो, तर हे तुलनासुद्धा त्याला झाली पाहिजे. त्याची FRP किती, माझी FRP किती, हे त्याला कळालं पाहिजे. ऊस तोडणीचा वाहतुकीचा दर हा एक फार कळीचा मुद्दा आहे आणि अनेक कारखाने मराठवाड्यातले फार जास्त वाहतूक खर्च दाखवतात. याचं पण एक तुलनात्मक तक्ता आपण प्रसिद्ध केला आणि त्याचं पण रँकिंग केलं. त्यामुळे शेतकऱ्याला कळालं की अमुक कारखाना हा वाहतूक दर जास्त दाखवतो. मला असं वाटतं की पारदर्शक सरकार किंवा गुड गव्हर्नन्स अशी चर्चा आपण करतो ना, त्या सगळ्याचा परिणाम या एका प्रयोगामध्ये आपल्याला दिसतो. आणि लोकांच्या बाजूने चालणारं राज्य म्हणजे असंच असायला पाहिजे काहीतरी की जिथे लोकांना माहिती देणं योग्य ती, हे प्रशासकाचं काम असायला पाहिजे. पण सर हे करताना तुमच्यावर राजकीय दबाव आला का? राजकीय दबाव थोडाफार प्रमाणावर आला. सुरुवातीला त्यांचा विरोध होता, पण मग मी असं म्हटलो की या पदावर जर दररोज 500 लोक मोर्चा काढायला लागले आणि शेतकऱ्याला तुम्ही अंधारात ठेवलं तर मग हे काय बरोबर होणार नाही. बरोबर आहे की नाही. त्यापेक्षा लोकांना पारदर्शकतेने कळालं पाहिजे की आपला कारखाना नक्की किती पैसे देतोय आणि किती पैसे देणं लागतोय. आणि बघता बघता प्रस्थापितांकडून ही सत्ता लोकांच्या हातात जाणं हे मला असं वाटतं एक मोठं पाऊल आहे. त्या अर्थाने या प्रयोगाकडे फार सकारात्मकतेने बघायला पाहिजे. सर आता शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की UPSC आणि MPSCकडं कोणत्या विद्यार्थ्यांनी वळू नये, म्हणजे जो रियालिटी चेक आपण म्हणतो की आपल्याच्याने हे नाही होत आहे, तर ते काय असू शकतं? पहिला चेक होऊ शकतो, सलग 2 वेळा प्रिलिम नापास झाला तर मुख्य परीक्षेकडे जायचाच रस्ता बंद झाला. तर आपण 2 वर्ष वाया घालवली आहेत. आता आपण बिझनेस करू किंवा पार्ट टाईम नोकरी करू आणि मगच तिसरा अटेम्प्ट देऊ. हा पहिला सिग्नल त्याला जो मिळतोय तो प्रिलिम परीक्षा नापास झाल्यावर मिळतोय. दुसरा अटेम्प्ट त्याने काय करायला पाहिजे, काही मुलं मी फक्त UPSC करणार म्हणून 7-7 वर्षे MPSCला बसत नाही आणि आता UPSCत आपण माघारी पडतोय किंवा मागे राहतोय असं लक्षात आल्यावर ही मुलं मग MPSCचा विचार करायला लागतात. एकाच वेळी दोन्ही परीक्षा देता येतात ना. अभ्यासही आता तर दोन्हीचं सिलेबस पण सेम आहे. असं काय वेगळं आहे की तुम्हाला मी करणार तर फक्त UPSC करणार, मी करणार तर फक्त MPSC करणार, काही गरज नाही. येईल त्या परीक्षेला बसा ना. छोटं पद असू दे, मोठं पद असू दे, जो एक आत्मविश्वास निर्माण होईल. बँकेचं प्रोबेशनर ऑफिसरला बसला, फायनान्स ऑफिसर किंवा ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर परीक्षेला बसला, सेल टॅक्सच्या परीक्षेला बसला, RFOच्या परीक्षेला बसला, सगळ्या परीक्षा द्या, त्यातल्या कुठेतरी एकदा सिलेक्ट झाला की तुमचा जो आत्मविश्वास वाढतो त्याने पुढचं काम तुमचं 90% सोपं होतं ना. पुढच्या मुलाखतीला तुम्ही अधिक आत्मविश्वासाने सामोरं जाता. तसं न करता मुलं स्वतःला बांध घालून घेत आहेत, स्वतःच्या मनामध्ये कप्पे तयार करत आहेत की मी अमुकच करायचं ठरवतो आहे. कोणीतरी जवळचे मित्र किंवा मैत्रिणी त्याला सांगतात नाही नाही तू झालं तर DYSPच होणार,
त्याला बॉडी बघून असं वाटतंय की बॉडी बघून मला DYSP करतील. बरोबर आहे की नाही? हो. तो जिम करत असतो, त्याला कोणीतरी चढवण्यासाठी सांगतंय की तुझी बॉडी चांगली आहे, तू खरं म्हणजे तू कशाला क्लास 2 होतो, तू DYSPच व्हायला पाहिजे. मग त्या रात्रीपासून तो स्वतःला युनिफॉर्ममध्ये स्वतःकडे DYSP म्हणून बघायला लागतोय. बरोबर आहे ना? दुसऱ्यांच्या बुद्धीने विचार कर हां, केला आणि तर. म्हणून हे दुसऱ्याच्या बुद्धीने विचार करायचं बंद करायला पाहिजे. आत्मपरीक्षण करायला पाहिजे. खरं बोलणारे मित्र जोडायला पाहिजे. असं बरंच गणित हे कॉम्प्लिकेटेड आहे. धन्यवाद सर, तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला दिलेली आहे. अगदी तुमची जी पर्सनल जर्नी आहे ती पण इन्स्पायरिंग आहे. तर पुन्हा एकदा तुमचे आभार मानते घडलो बिघडलो या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. अरे वाह! थँक यू. आभारी आहे.